समाजाची लोक आहेत. आपण जेव्हा समाजात राहतो ना त्यावेळेला कोणाला बिघड करणं हा कोणाचा उद्देश नसतो, बघ. कोणाचाही. त्यामुळे हा विषयच येत नाही मुळामध्ये. हां. आणि आता क्लस्टर येते, SRA स्कीम सुद्धा बनवण्यात जाणार आहे. आपल्याकडे उड्डाणपूल आता आहे, डिमार्टच्या इथले उड्डाणपूल आपल्याकडे सँक्शन आहे, ते 1-2-3 वर्षामध्ये पूर्ण होईल. कोस्टल रोड येतो आपला मीरा भाईंदरपासून विरारपर्यंत. विरार अलिबाग कॉरिडॉर तयार होतं. बुलेट ट्रेन सोडून आपल्या विरारचं स्टेशन आहे. त्यात विमानतळाल्यानंतर वाढवण बंदरासारखं पोर्ट आल्यानंतर एवढं मोठं की किती मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार. रोजगार तर साहेबांनी सांगितलं का लाखोमध्ये रोजगार उपलब्ध होणार. आपल्या इथल्या ज्या लोक आहेत त्यांना मुंबईसाठी जावं लागणार नाही. ट्रेनचे धक्के का गर्दीमध्ये तुम्ही बघता किती ॲक्सिडेंट होतात. कोणातरी पाय जातो, कोणाच्या घरातला एखादा करता बुरुज जातो, एखादी बाई पडते, लहान मुलगा पडतो, ॲक्सिडेंट होतात, जीवानिशी जातो. त्याच्या घरात हा प्रसंग घडतो, त्याला त्याचं धाकता कळतं. खरं आहे काय? तर हा सगळा प्रकार आता बंद होणार आहे. म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी काल आश्वस्त केलेलं आहे वसई जनतेला की तुम्ही बिलकुलही चिंता करू नका. देवाभाऊंनी लाडक्या बहिणींना पण सांगितलं की ही योजना काही बंद होणार नाही. त्यामुळे हे सर्व व्यवस्थित चालू राहणार आहे आणि आपल्या वसई विरार शहरातल्या लोकांचा विकासच होणार आहे, उत्कर्षच होणार आहे. आणि आता जेव्हा